हर 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 हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा
सुकृताचे डोळे डोळे मौन सुकृताचे डोळे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा 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 दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे
आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी हे केले प्रगट तरी हे केले प्रगट तरी हे केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तेव्हा उतरील पार उतरील पार तेव्हा उतरील पार उतरील पार तेव्हा उतरील पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा उतरील पार भवदुस्तर नदीया भवदुस्तर नदीया भवदुस्तर नदीया विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई शरण जावे शरण जावे शरण जावे शरण जावे शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो आऊता पार तो आऊता पार म्हणावनी शरण जावे म्हणावनी शरण जावे म्हणावनी शरण जावे म्हणावनी शरण जावे भावे देवासी सर्व भावे देवासी तो हरील पार तो हरील पार सर्व भावे
नदीचा भवदुस्तर नदीचा 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 भवदुस्तर नदीचा नदीचा भवदुस्तर मनवुनी शरण जावे मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी हे केले प्रगट तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल
गुरुदेवाय महाराज विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मज हृदयी सद्गुरु जेने तारिला संसार पुरू म्हणून विशेष आचार्य विवेकावरी आता हृदय हे आपुले चौपालुनी भले वरी बैसव पावले श्री गुरूंची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता भ्रुकुटी झळाली कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवी न शंभो मज कोण तारी. रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे गेले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे करुणा करा दयाळा
प्राणेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरी नाथा हे परसावी विनंती जोडून कर चरणी ठेवितो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देऊच्या सुप्रसिद्ध साधू संत तुकोबाराया यांचा मानवी जीवाला उपदेश करणारा 4 चरणांचा अभंग आजच्या या वर्धापन दिनानिमित्त आजचा हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामधून तुकाराम महाराज सांगतात, काय सांगतात या जडबुड जीवाला, काय सांगतात की बाबा रे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यावर काय करायचं आहे, पहिलं साधन करायचं आहे. म्हणून शरण जावी सर्व भावे देवासी, त्या देवाला शरण जायचंय. का देवाला शरण जायचंय? असं देवाने काय केलंय तर देवाचे आपल्यावर काय आहे, उपकार आहेत. उपकार कसले उपकार, तुम्ही मला कसे उपकार आहेत? 184 योनीमध्ये आपल्याला मानवदेह मिळालाय, म्हणजे हे देवाचं काय आहे आपल्यावर उपकार आहेत महाराज. म्हणून महाराज सांगतात म्हणून शरण जावी. जाताना कसं जायचंय शरण? सर्व भावे देवासी. सर्व भावाने देवाला शरण गेल्यानंतर तो देव काय करणार आहे? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर नदी, भव नदी आहे, याचं दुस्तर म्हणजे काय की कठीण, आणि भव नदी म्हणजे आपला हा काय संसार, आपण ज्याला संसार म्हणतो ना त्याला काय म्हणतात भव नदी. मग ही भव नदी जर तरुण द्यायचं असेल तर काय करायचं? त्या देवाला शरण जायचंय. कसं जायचंय? सर्व भावाने देवाला शरण गेलात की काय करेल देव? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मग काही साधकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला, का हो तुकाराम बाबा, आम्ही जन्माला येऊन कधी पुण्य केलं नाही, कधी सप्त्याला गेलो नाही, कुठे कीर्तनाला गेलो नाही, भजनाला गेलो नाही, म्हणजे काय आमच्या जीवनामध्ये काय आहेत? असंख्य पाप आहेत, पाप. मग आम्हाला देव प्रसन्न होईल का हो? तुकाराम महाराज सांगतात होणार देव प्रसन्न, कारण तो कसा आहे? बहु आहे करुणावंत. तो कसा आहे? करुणागर आहे, करुणानिधी आहे, तो करुणावंत आहे. तो काय करणार आहे? पाप किती तुमचे पाप असू दे तो काय करणार आहे? पोटामध्ये घालणार आहे. धर्माचे तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. कोणतेही कर्म असू दे, वाईट असू दे किंवा चांगला असू दे, तो काय करणार आहे? आपल्या पोटामध्ये घालणार आहे. म्हणून महाराज सांगतात बहु आहे करुणावंत. बरं ठीक आहे, तो करुणावंत आहे, पण त्याचं नाव काय? महाराज सांगतात अनंत हे नाम जा. अनंत म्हणजे किती हो? पुष्कळ. किती नाव आहेत? हजारो नाव आहेत देवाची, त्यामध्ये अनंत हे नाव घ्या किंवा अनंत हेच नाव घ्या. पुढे जाऊन तुकाराम महाराजांना प्रश्न करतायत, का हो महाराज तुम्ही सांगताय देवाला शरण जा, गेलो आम्ही शरण, तो भवदुस्तर नदीचा पार करणार आहे, ठीक आहे, तो करुणावंत आहे, ठीक आहे, पण याचा एखादा पुरावा? कारण पुराव्याशिवाय बोलू नये. महाराजांना पण पुरावा पाहिजे. पुरावा नसेल तर महाराजाला पुरावा द्यावा.
पुढे ऐका. महाराजांनी पुरावा द्यावा. देऊतले लोक तुकाराम महाराजांना विचारतात, महाराज याचा पुरावा काय? मग महाराज सांगतात, मी जगाचा पुरावा देत नाही, जगाचे दाखले देण्याची मला गरज नाही. जगाकडे बोट फक्त आपण दाखवतो. ह्यानं असं केलं आणि ह्यानं तसं केलं. तुकाराम महाराज म्हणतात, मी जगाचा पुरावा देत नाही, कारण हे मला अनुभवाला आले आणि ते मी तुम्हाला काय करतोय सांगतोय. तुका म्हणे साक्षी आली तरीही केले प्रगट, असा या अभंगाचा धावता भावार्थ माझ्या अल्पाशा मतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आज खडपोली गावामध्ये स्वयंभू शंकर मंदिर आणि या मंदिराचं काय आज 6वं वर्धापन दिन. आणि त्या वर्धापन दिनानिमित्त माझ्यासारख्या अल्पमती अज्ञान पामराला ही वर्धापन दिनाची सेवा सुपूर्द केली. त्याबद्दल मी ग्रामस्थांचं काय आभार व्यक्त करतो. कारण उद्यापासून सर्व मोठमोठे महाराज आहेत, ज्ञानी. त्याच्यात मी एक अज्ञानी बालक म्हणून मला उभं केलंय. जसं जमल तसं या अभंगावर चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. विठ्ठल. महाराज सांगतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. का बरं शरण जायला सांगतात? बरं कारण सांगत का शरण जाण्याची? फक्त सांगते म्हणून शरण जा. आता इथं कीर्तन आहे, कशा निमित्ताने कीर्तन आहे? आज काय वर्धापन दिन आहे आणि म्हणून हे कीर्तन आहे. वाक्य पूर्ण होतंय. तुम्ही सर्व 7 ते 9 कीर्तन ऐकण्यासाठी आलात आपल्या आवडत्या मालिका सोडून. काय कारण आहे? पुरुष मंडळी तुम्ही सर्व भारत पाकिस्तान मॅच आहे सोडून आलात कीर्तन ऐकायला. काय कारण आहे? आज काय वर्धापन दिन आहे आणि म्हणून हे कीर्तन आहे. तसं तुकाराम महाराज सांगतात की म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. पण का शरण का जायचं आहे? महाराज सांगतात, ज्याला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करायची असेल ना, त्याने देवाला शरण जायचं. मग आता दुःख किती आहे आपल्याकडं आणि सुख किती आहे? किती आहे सुख? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. पर्वता एवढे दुःख आहे. पण मी तर म्हणतो माणसं आहेत ना असे आहेत जे स्वतःच्या दुःखाने जेवढी दुःखी नाहीत ना, तेवढी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहेत. महाराज, आपल्या दारात 4 चाकी लागले ह्याचे त्याला सुख नाही आहे, पण समोरच्या 2 व्हीलर घेतला कशी याचं मोठं दुःख आहे. म्हणून महाराज सांगतात, ज्याला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर काय करायचं? देवाला शरण जायचं. पण दुःख तरी किती आहेत माणसाच्या आयुष्यामध्ये? महाराज सांगतात 5 प्रकारचे दुःख आहेत. पहिलं दुःख आहे गर्भावस्थेचं दुःख, दुसरं आहे बालपणीचं दुःख, तिसरं आहे तरुणपणीचं दुःख, चौथं आहे म्हातारपणीचं दुःख आणि 5वं आहे अंतकालाचं म्हणजे मृत्यूचं दुःख. पहिलं दुःख आहे गर्भावस्थेचं दुःख. मला सांगा, गर्भावस्थेत काय मजा आहे का? तिथं काय आहे? सर्व घाणच आहे ना सगळीकडे. विष्टालेप चौकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कौना पुढे सांगेल. किती दुःख आहे त्या गर्भामध्ये आहे का हो? तिथे श्वास घ्यायला बरं ठीक आहे, जाऊ ते झोपायला गादी आहे का? ठीक आहे, गरम झालं, आता गरमीचे दिवस आहेत, गरम झाल्यानंतर फॅन लावा, बटन दाबला फॅन लागला, असं आहे का हो? नाही ना. मग किती गर्भावस्थेचं किती दुःख आहे हो? महाराज एका ठिकाणी सांगतात, काय सांगू गर्भीच्या यातना, भज भोगिता नारायणा, मज भोगिता नारायणा, मांसमळ मूत्र जाणा, तुझ क्षण क्षणा जातसे, काय सांगू गर्भीच्या यातना, काय सांगू गर्भीच्या यातना, तुझ क्षण क्षणा जातसे, काय सांगू गर्भीच्या
काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मास मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यात असे. काय सांगतात महाराज, या गर्भीच्या यातना एवढ्या यातना तो जीव काय करतो, या गर्भावस्थेतून बाहेर येण्यासाठी देवाची प्रार्थना करतो. म्हणजे आपण कधी शरण जातो, गर्भावस्थेत असताना देवाला पहिल्यांदा शरण जातो आणि काय सांगतोय, काय सांगतो देवाला, आठवीन पाय हा माझा नवस, 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 रात्रंदिवस पांडुरंगा रात्रंदिवस पांडुरंगा, आठविना पाय हा माझा नवस, आठविना पाय हा माझा नवस, आठविना पाय हा माझा नवस, आठविना पाय हा माझा नवस. काय सांगतो आपण, देवा मला यातून एकदा नरक वाचलं तर एकदा बाहेर काढ. मग मी काय करीन, आठवीन पाय हा माझा नवस. वर बाहेर आल्यानंतर देवाला म्हणतो कवा मग उपजली यावरी अंगी लागे वायू धरित्री, मग पडे अवघीच विसरी सोहंबोलाची. सोहंबोल विसरला कोहंबोल उदयास आला, तो मायेने भुलला विसरला मागील चारी जन्म. तो विसरून जातो आपण देवाला वचन दिलेलं आहे. मग ते विसरले तया थोर झाले आणि पचतील खाली 84. म्हणजे पुन्हा 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 काय करणार, ते फिरत राहणार आहे ना. मग उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून वेळीच देवाला शरण जायचं. मग महाराज सांगतात म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. कुठं होतं आपण, गर्भवासाचं दुःख. किती गर्भवासाचं दुःख आहे, त्यामध्ये काय फॅन नाही, झोपायला गादी नाही, सगळीकडे काय आहे, विष्टालेप चौकडे, नाकी तोंडी कृमी किडे. हा मग गर्भवासाचं दुःख महाराज सांगतात ना, काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मळ मास मूत्र जाणार तुझं क्षणोक्षणा धातच आहे. यांना डोळे तरी चांगले लागतात का हो, नाही ना. कुणाला काय राखोंडी खावीशी वाटते, कुणाला माती खावीशी वाटते, कुणाला गरम चहा प्यावासा वाटतोय, कोणाला तिखटच पाहिजे, कुणाला आंबटच पाहिजे. पण मला सांगायचं तिखट आणि गरम चहामुळे त्या आतमध्ये असणाऱ्या त्या बाळाला किती वेदना होता तो. महाराज सांगतात गर्भावस्थेचे काय आहे, दुःखच आहे. बरं ठीक आहे, चला पुढे जाऊया. गर्भावस्थेचं दुःख संपलं. बरं जन्माला येताना तरी सुख आहे का हो, जन्माला येताना सुख नाही ना. मदारसा आपल्या बाळाला सांगते, हरी 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. एकाची कर्म आड तुझी मान अडकली, एकाच कर्माडा तुझे मान अडकली. का तुझे जननी दुःखदाय मोकली, आता तुझे जनने दुःखदाय मोकली. स्मरिता हरिहरा जाई गोविंदा करे दे मदाला जा सोमतो जोरे बा करे दे मदाला जा सोमतो जोरे बा करे दे मदाला जा सोमतो जोरे बा. मदारसा आपल्या बाळाला सांगते 9 मास कष्टलासी
दहाव्याने प्रसूत झाली, पण येताना काय झालं, तुझं मागच्या जन्मीचं कर्म काय आले, आड आली, त्यामुळे तुझी मान अडकली. आणि बरं, मान अडकल्यानंतर काय झालं, त्या मातेला एवढ्या वेदना झाल्या की ते काय टाहो पडते, एवढं दुःख आहे. बरं, जन्माला येताना सुद्धा दुःख नाही. बरं, जन्माला आल्यानंतर तरी काय सुख आहे का हो? एकदा का बाय जन्माला आले की त्याच्यावर गार पाणी ओतलं जातं, किती बाळाला त्रास होत असेल आहे की ना. आता हॉस्पिटलमध्ये आहेत, पहिले घरात व्हायचे त्यामुळे गरम पाणी भेटायचं, आता नळाचं पाणी, म्हणजे किती बाळाला त्रास. त्वचा कोमल त्वचा असते त्याची, किती त्रास, म्हणजे किती दुःख झाले. म्हणजे गर्भावस्थेचं दुःख भोगलं, त्याच्यानंतर गर्भावस्थेचं बाहेर आल्यानंतर दुःख आहेच. चला पुढे, दुसरं दुःख सांगितलंय, बालपणीचं दुःख. बरं, लहान मुलांना काय समजतं, भूक लागली, काय झालं, ताण लागली, समजतं का हो? मग ते काय करत असं सारखं रडत असतं. बरं, आई जवळ असेल तर ठीक, नसेल जवळ तर भुकेने व्याकुळ होऊन शेवटी तो रडत 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 झोपी जातो. म्हणजे हे काय झालं, बालपणीचं दुःख झालं. चला पुढे, बालपणीचं दुःख संपलं. तरुणपणीचं दुःख काय हो? तरुणपणामध्ये 3 दुःख आहेत. एक आदिदैविक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आध्यात्मिक दुःख. बघा तुम्ही, शिक्षण झालं, पुढे नोकरी लागते की नाहीचा दुःख आहे. बरं, लागली नोकरी एखादी चांगली, लग्न होतं की नाही दुःख आहे की नाही. आता बरेचसे असे आहेत, बरेच सांगत बघायला गेलात ना, 30 35 वर्षाचे बरेच आहेत. मग ते सुद्धा म्हणतात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. त्यांना सुद्धा ओढ आहे, कधी एकदा लग्न होतंय, कधी एकदा सावधान होतंय. आणि तर नाही म्हणजे त्यांना काय, ते दुःखच आहे. म्हणजे आध्यात्मिक दुःख आहे, आदिभौतिक दुःख आहे, म्हणजे आजूबाजूच्या जगाचं दुःख आहे. चला पुढे, तरुणपणीचं दुःख झालं. आता राहिलं कोणतं, म्हातारपणीचं दुःख. म्हातारपणामध्ये सुख आहे का हो? आहे का? बरं ठीक आहे, म्हातारा झाल्यानंतर आपली जागा कुठे आहे हो? कुठे आहे जागा? घरात की वरांड्यात? सांगा, वरांड्यात आहे की नाही? बरं ठीक आहे, असू दे वरांड्यात. हा, म्हातारपणीचं दुःख काय आहे? म्हातारपणी पेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावून बैसे, खोबऱ्याची वाटी झाली जैसे मुख, गळतसे नाक श्लेष्मपुरी. शेजारी म्हणती मरे ना कामेला, आणिला कंटाळा येणे आम्हा. आपल्या मरणाची वाट कोण बघतोय? आपला शेजारी बघतोय. तुमच्याकडे माहिती प्रमाण आहे ते सांगतोय, नाही तर तुम्ही शेजाऱ्यावर भांडण करत असाल. काय म्हणतात, म्हातारपणी थेटे पळसे खोकला. म्हातारा झाल्यानंतर काय काय खोकला होतो. हा, बोलू जाता बोल लयची हा नीट, गडगडी कंठ कप भारी, कप साठलेला असतो, बोलता येत नाही. किती दुःख आहे. शेजारी काय करतात, हा कधी एकदा मरतो याची वाट बघत असतो. शेजारी सोडा हो, मुलं सोडा. अहो, जिला 50-50 हजार रुपये खर्च करून आणतो ना आपण, ती बायको सुद्धा एक दिवस मरणाची वाट बघत असते. बाईला म्हणती खरं, मरता तरी बर, नासियले घर तुमको निया. काय म्हणते बाई? बाईला म्हणते खर. खरं म्हणजे कोण? खरं म्हणजे कोण? गाढव. म्हणजे आपली स्वतःची बायको आपल्याला काय म्हणते? गाढव म्हणते, गाढव. बाईला म्हणते खरं, मरता तरी बर. त्या गाढवाने काय केले? सोन्यासारखं घर बांधले माझ्या पोरांनी, 50-50 लाख रुपये खर्च करून. ते घर काय केले त्याने? थुंकून घाण करून टाकले. मग मला एक म्हणायचं आहे, एवढ्या वर्षी तू संसार केलास, तू कोणाबरोबर गेला हो? त्या गाढवाबरोबरच गेला ना. मग तो गाढव म्हटलं ती कोण? विठ्ठल.
असं मला बघायला गेलात ना तर वृद्धाश्रम वाढलेत. कशामुळे वृद्धाश्रम वाढले तो? हे वृद्धाश्रमात तुम्ही कधी भेट गेलीत ना तर तिथे जे जे असतात ना आई वडील, ते असे अज्ञानी वगैरे असेल त्यांची ना, जे भरपूर शिकलेत ना त्यांचेच असतील बघा तुम्ही. जे भरपूर शिकलेत त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात असतात. एका मुलीने फेसबुकवर पोस्ट केली होती बघा, किती छान आहे. जर सरकारने असा नियम काढला, कोणता नियम आहे की आई वडिलांना सांभाळायची जबाबदारी जर त्यांच्या मुलींना दिली ना तर या भारतामध्ये एकही वृद्धाश्रम राहणार नाही. छान होतं. त्याचबरोबर त्या मुलाने एक त्याला कमेंट केली. कमेंट बघा काय. तो मुलगा म्हणतो सरकारने असे तरी जाहीर केलं की मुलींकडे ताबा द्यायचा आई वडिलांचा, पण त्याने एक पोस्ट काय केली बघा, जर प्रत्येक मुलीने आपले सासू सासरे आपले आई वडील म्हणून सांभाळले ना तर या भारतातच काय अख्ख्या जगामध्ये कुठे वृद्धाश्रम राहणार नाहीत. किती भारी हो. म्हणजे वृद्धाश्रमामध्ये जर गेलात तर वृद्धाश्रमामध्ये आई वडील कोणाचे असतात? जास्त शिकलेल्यांचेच असतात. अरे 4 बंगल्यांचा मालक तो, 4 बंगल्यांचा मालक तो. घरी त्याच्या एक बाई म्हणजे त्याची बायको. 4 बंगल्यांचा मालक तो, सेवेला त्याच्या एक बाई त्याची बायको. पैसा असून सुद्धा गरीब, पैसा असून सुद्धा गरीब, कारण वृद्धाश्रमात त्याची आई होती. महाराज कसंही असू दे, आई वडील कसंही असू दे, पण किती मोठा बंगला बांधा तुम्ही, पण ज्यामध्ये जर म्हातारा आई वडील नसतील ना तर त्या बंगल्याला काही किंमत नाही महाराज. कारण आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. तर आई असं बोला, आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. पण आई वडील म्हणजे वेदांनी सुद्धा तेच सांगितले. काय सांगते वेदांची पहिली आज्ञा काय आहे? मातृदेव भव, पितृदेव भव आणि आचार्य देव भव. नंतर बाकीचे सगळं. अगोदर काय केलंय? त्या आईला आणि वडिलांना प्राधान्य दिले. का हो? कारण आई वडिलांनी काय केलं? आपल्याला या जगामध्ये आणले. चला पुढे जाऊ. महाराज म्हणतात देवाला शरण जायचंय का? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी. पहिलं कारण झालं. दुसरं कारण सांगतायत महाराज, या देवाच्या आपल्यावर काय आहेत? असंख्य उपकार आहेत. उपकार कोणकोणते उपकार आहेत? दिले इंद्रिय हात पाय कान, हात पाय इंद्रियात पायकान, मुख बोलाया वचन, जन तू जडसी नारायण, नासे जीवापणा रोग. इंद्रियात पायकान, मुख बोलाया वचन, जन तू जडसी नारायण, नासे जीवापणा पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. त्याने काय करायचं? जेणे तू जोडसी नारायण. पण आपण असं करत नाही. दिले इंद्रिय हात दिलेत कशासाठी? भजनासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी. आपण म्हणतो शेजाऱ्याच वस्तुस्थिती आहे, शेजाऱ्याच्या नावाने नारळ फोडण्यासाठी दिलेला आहे का हो? खडफोलकर झोपलात काय? नाही ना. हात दिलेत, हाताने काय करा? दान करा. आता तुम्ही म्हणाल दान करा, दान करा, दान करा.
नेमकं काय करा, दान करायचं म्हणजे कोणाला दान करायचं? आल्या ते ती मुठभर द्याया, मागे पुढे पाहू नको. आपल्या जवळ जे आहे ते दुसऱ्याला देणं, याला दान म्हणतात. आता आमचे माणस महाराज चांगली पकवाज वाजवतात, पण हे ज्ञान त्यांनी त्यांच्याकडे ठेवायचं नाही, दुसऱ्याला द्यायचं. बघा तुम्ही कोणत्याही गुरुकडे जा, तुम्ही एखाद्या पकवाजवाल्याकडे जा शिकायला, तो महत्वाचा बोल तुम्हाला देणार का देणार नाही माहितीये? याला जर हा बोल दिला तर माझं फिरकणं, माझं महत्व कमी होईल. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देणं, याला काय म्हणतात? दान म्हणतात. हाताने काय करायचं? दान करायचं. दुर्योधन माहितीये? दुर्योधन म्हणजे सात्विक होता ना, नास्तिक बुद्धीचा. त्याच्या नावातच आहे ना, दूर गेलेली बुद्धी म्हणजे तो दुर्योधन. आता पण असे दुर्योधन अजून आहे. त्यांना असं वाटत नाही की बाबा कधीतरी आपण भजनाला जावं, कधीतरी कीर्तन करावं. खडपोली गावामध्ये आज वर्धापन दिन आहे, जाऊन जरा कीर्तनात बसावं, असं वाटत नाही. ते कोण आहेत? दुर्योधन आहेत महाराज. दुर्योधन देवापासून दूर. त्यांना असं वाटत की सप्ताह व्हावा, चांगलं कार्यक्रम व्हावं, असं कधीच वाटत नाही. बघा तुम्ही, हे माणूस आहे ना, माणूस हा असा प्राणी बनवलाय देवाला वाटलं होतं याला चांगला उभा बनवलाय, म्हणजे हा काहीतरी चांगलं करील. 83 लक्ष योनी आहेत, 84 लक्ष योनी आहेत, त्यातली एक योनी माणसाची बनवली. ती कशी बनवली हो? उभी बनवली, उभी. आणि बाकीच्या योनी आहेत त्या कशा बनवल्या आहेत? आडव्या बनवल्या आहेत. पण त्या आडव्या बनवल्यात ना, त्या सरळ राहतात महाराज. पण हे एक नमुना असं बनवलं ना उभं, ते प्रत्येक गोष्टीत आडवत जात. असू द्या कुणाचाही साखरपुडा, गेला मीटिंगला, झाला विषय झाला भाजीचा, वाटाण्याची भाजी. कशाला वाटाण्याची भाजी पाहिजे? चण्याची चालेल ना, आडवा गेला. बरं ठीक आहे, मालकाची इच्छा झाली जिलेबी ठेवायची, हे जिलेबी नको, गुलाबजाम पाहिजे, झाला आडवा गेला. मग देवाला प्रश्न पडला. देवाला त्या बाकीच्या ज्या योनी बनवल्या त्या आडव्या, त्या बिचारी सरळ राहतायत. हा एकमेव माणूस बनवला सरळ, पण हा आडवा जातोय. बायचान्स ह्याला आडवा बनवला असता तर किती आडवा गेला असता? विठ्ठल. माणसाने जीवन जगत असताना कसं जगायचंय? मरावे परी कीर्ती रूपे उरावी, तुका म्हणे एक मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती ठेवून मारा. मरताना पण असं मारायचंय. तर बायको वाट बघेल मरणाची, कधी मरतोय, असं नको. मरताना कसं मारायचं? कीर्ती ठेवून. मरावे परी कीर्ती रूपे उरावी. मेलात तरी चालेल, पण काय होणार? पाठीमागे 4 लोकांनी नावं काढली पाहिजेत. जिवंत असतानाच म्हणतात कधी मरतोय, वस्तुस्थिती आहे महाराज. पण जीवन जगताना चांगलं जगा. माझे छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगले. कसे जीवन जगले हो? कसे जीवन जगले? अहो, ज्या राजाचा हेवा एखाद्या शत्रूला सुद्धा हेवा वाटावा, एवढा राजा माझं सुंदर जीवन जगलाय. किती सुंदर जीवन जगलाय. अहो, मुसलमानाची सून, तिला राजासमोर हजर केली. राजे काय म्हणाले हो तिला? काळ्या राती तडपत होते तिच्या रूपाचं ऊन. अरे काळ्या राती तडपत होते तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या सुनेला आई म्हणाला, त्या सुनेला आई म्हणाला, राजा तो सिलवान, राजा तो गुणवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान. इतकं सुंदर जीवन माझा राजा जगला. अहो, राजा गेल्यानंतर त्याच्या राणीनं दुःख व्हावं, साहजिकच आहे. राणीनं दुःख झालं, त्यांच्या मुलाबाळांना दुःख व्हावं, यात काय नवल नाही. पण राजे गेल्याची वार्ता जेव्हा त्या वाघे नावाच्या कुत्र्याला कळलं ना, तेव्हा तो सुद्धा तिथंच गतप्राण झाला.
एवढं सुंदर जीवन जगले माझे नानोबाला, किती सुंदर जीवन जगले. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरी, तिन्ही लोक अशी प्रतिज्ञा केली वयाच्या 16व्या वर्षी. तसेच छत्रपती शिवाजीराजांनी सुद्धा 15व्या वर्षी प्रतिज्ञा केली. कोणती प्रतिज्ञा केली? हे हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. आणि 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हातामध्ये भंडारा घेऊन 18 पगड जातीच्या मावळ्याने एकत्र केलं. 18 पगड जातीच्या मावळ्याने एकत्र केला आणि काय केलं त्यांनी? रक्ताचा अभिषेक केला. रक्ताचा महाराज. असंख्य राजे बघितले दुधाचा अभिषेक करणारे, पण रक्ताचा अभिषेक करणारा पहिला राजा जन्माला आला तो म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. किती सुंदर जीवन जगले. नाहीतर आपण बघा, एखाद्याला माहिताला गेलो की तंबाखू घेणार, चुना घेणार, टुपटा टुपटी म्हणणार, गावातली घाण गेली. म्हणून जीवन जगताना सुंदर जीवन जगा. महाराज सांगता ज्याला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची आहे, परमानंद सुखाची प्राप्ती करायची, त्याने देवाला शरण जावे. या देवाने काय दिलंय? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. पाय दिलेत, पाय तीर्थयात्रेसाठी पाय दिलेत महाराज. रानात जाऊन लोकांचे खैर काढायला नाही. वस्तुस्थिती आहे. का सांगतोय? मला राग आला तरी चालेल, नाही पुढच्या वर्षी बोलवले तरी चालेल, पण ही वस्तुस्थिती आहे. मला आजची वस्तुस्थिती आहे. मला सांगा, मोठा भाऊ पंढरपूरला गेला की धाकटन त्याच्या बांधावर लाकडं काढायची, खैर काढायची. ही आपली संस्कृती आहे गाव. हे पाय दिले कशासाठी? पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. या पायाने तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. या डोळ्याने काय बघायचे? 4 दिवस सासूचे, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, हे बघायचे का? डोळ्याने काय बघायचे? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख, रूप पाहत आलोचनी, सुख झाले साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. डोळे दिलेत. डोळे कशासाठी डोळे दिलेत? हे डोळे दिला ते देवाच्या रूप पाहण्यासाठी डोळे दिले. चला पुढे. दिले इंद्रिय हात पाय गाणे, डोळे मूक दिले मूक. सकाळी उठल्यावर शेजारणीशी भांडायला नाही दिले, हे मूक दिले कशासाठी? देवाचं नाम घेण्यासाठी दिले महाराज. मग त्याचा आपण वापर सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख. डोळे दिलेत कशाला? देवाचं दर्शन घ्यायला. देवाकडे पहा, देवाकडे दृष्टी लावा. जनी दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. त्या देवाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून एकदा बघा, म्हणजे समजेल आपल्याला आपण किती दुःखी आहोत, किती सुखी आहेत. डोळे दिलेत. कान दिलेत. कान कशासाठी? तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. इकडे सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. अख्ख्या खडपोली गावात, पेडांब्या गावात बातमी जाते, तुला म्हणून सांगते. कान दिले. देवाचं काय करायचंय? गुणगान ऐकायचंय. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीव पण भवरो. चला आपण कुठे होतो? देवाला शरण जाताना काय केलं देवाने? इंद्रिय दिले, हातपाय दिले. हा एवढा मोठा सुंदर नरदेह दिलाय 3.5 हाताचा. त्याचा काहीतरी चांगला वापर करा. आपण काय करतोय? खायचं, प्यायचं आणि सोडून द्यायचं. औटे हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया,
ये औट हाथ का मानो देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, भज मन नारायण, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया। तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, औट हात का मानव देव अल्लाने तुझं दे। औट म्हणजे 3.5, प्रत्येकाच्या हाताचं माप घेतलं ना 3.5 हाताचा नरदेव आपल्याला मिळालाय। आणि अशा देशामध्ये जन्म मिळाला आपल्याला की तो देश कसा आहे हो, पावन आहे, आणि ते कुळ कसं आहे, पवित्र आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरिचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घेते। हा देश कसा आहे हो आपला, पवित्र आहे, पवित्र। बघा जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही जा, अमेरिकेला कधी अमेरिका आई म्हणून म्हटलंय का हो? चीनला कधी चीन दादा संबोधलंय? जपानला कधी जपान मावशी म्हणून बोलले? पण या भारत देशाला एक मात्र उपमा मिळाली, ती म्हणजे काय आहे, भारत माता। का म्हणतो हो भारत माता? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। काय आहे भारतामध्ये? सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। सत्यता आहे, अहिंसा आहे। अहिंसा कुणी शिकवली आपल्याला? महात्मा गांधीजींनी शिकवली। देव कुठे आहे? माणसात आहे, माणसात। कोणी सांगितलं? ज्यांच्यात पुण्यतिथी आहे कोण? गाडगे महाराज। काय करायचे गाडगे महाराज? हातामध्ये झाडू घ्यायचे आणि काय करायचे, गाव पूर्ण स्वच्छ करायचे महाराज। पण गाव स्वच्छ करण्यामागे एकच उद्देश होता, जसे रस्ते स्वच्छ आहेत तसा माणसाचा अंतःकरण सुद्धा स्वच्छ पाहिजे। वरून कितीही साबण लावा तुम्ही, आतला मळ, वरती पावडर लावली, साज शृंगार केला, पण मनामध्ये शेजाऱ्याचं वाटोळ होऊ दे, देवळामध्ये यायचं शेजाऱ्याचं वाटोळ होऊ दे, असं जर असेल तर त्या साबणाचा काय उपयोग आहे का हो? नाही ना। मग चित्त शुद्ध पाहिजे। चित्त शुद्ध तरी सर्पमित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, शत्रुमित्र होती, जागरण खाती सर्प दया, चित्तामध्ये शुद्धता पाहिजे महाराज। वरून किती साबण लावा, मोती लावा, लाईबॉय लावा, सर्फ एक्सेल लावा, कपडे अगदी आलं टाकून जरी कपडे स्वच्छ केलेत ना तरी आतमध्ये पाहिजे। कारण देवाला काय आवडतं? अंतरीची घेतो गोडी, पाही जोडी भावाची। भाव आपल्याला पुढे पाहायचा आहे, पण ओघामध्ये आला म्हणून सांगून गेलो। महाराज सांगतात ज्याला अत्यंत दुःखाची निवृत्ती करायची आहे, परमानंद सुखाची प्राप्ती करायची आहे, आणि या देवाच्या उपकारातून
त्या देवाचे उपकार ते फेडायचे असतील तर काय करायचंय? त्या देवाला शरण जायचंय. अभंगाचे प्रथम चरण. म्हणून शरण जावे, 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 जावे, म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे. सर्व भाव देवासी, सर्व भाव देवासी, सर्व भाव देवासे, सर्व भाव देवासे, सर्व भाव देवासी, सर्व भाव देवासी, सर्व भाव देवासे, सर्व भाव म्हणून शरण जावे, सर्व भावे देवासे सांगतात महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. काय करायचं? अत्यंत दुःखाची निवृत्ती करायची असेल तर काय करा? त्या देवाला शरण जा. शरण जाताना जायचंय कस? सर्व भावे देवासे, सर्व भावाने शरण जायचं. तर तुम्ही म्हणा सर्व भाव म्हणजे सख्खा मावळ मावळ सावत्र वगैरे असे सर्व भावाने मिळून जायचंय का? हो नाही नाही. भाव म्हणजे काय? ती चित्ताची एकाग्रता. मगाशी आपला विषय झाला. भाव म्हणजे काय? चित्ताची एकाग्रता. तो चित्त शुद्ध असेल तर भगवंत सुद्धा हृदयामध्ये राहतो. हृदयामध्ये राहतो. कोणाच्या हृदयामध्ये देव होता? हो सावता माळ्यांच्या हृदयामध्ये देव होता. जनाबाई म्हणतात धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर, गळा बांधून या दूर, गळा बांधून या दूर, गळा बांधून या दूर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर. कुठं होता? हृदयबंदी खाली केला आणि आत विठ्ठल कोंडीला. सावतामाळ्यांच्या माळ्यात काम करतो कोण? विठ्ठल. लपला कुठे? हृदयामध्ये. का हो? सावतामाळ्यांची भक्ती कशी होती? निस्वार्थ भक्ती होती. आपली भक्ती आपण फक्त ह्याच्यासाठी मागण्यासाठी देवाकडे जातो. भावाने देवाला आहे का? हो मला सांगा. आपण गणपती येऊ दे किंवा कोणतेही सण येऊ दे, आपण नैवेद्य करतो. नैवेद्य आदल्या रात्री देव तुम्हाला फोन करतो का? पहिला म्हणजे सांगतो का मला सकाळी बाबा मला हे पाहिजे ते पाहिजे सांगतो का? मग ते तुम्ही कसे बनवता? कुणाला आवडतं म्हणून बनवता? आपल्याकडे म्हण माहिती आहे ना, देव वासाचा आणि गुरव घासाचा.
आपली आवड आपण देवावर दिलातोय, देवाला आवडणार आपण देतो का हो? नाही ना देत. मग देवाला काय आवडतं? देवा करणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, इतक्यासाठी करू नका वाताहत गा. काय सांगितलंय? चित्त शुद्ध करा. जर चित्त ज्याचं शुद्ध असेल त्याला देव काय होणार आहे? आपोआप मिळणार आहे ना. उदाहरण देऊ का? उदाहरण देतो. भक्त प्रल्हाद कसा होता होतो? काय म्हणायचा तो? श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, नारायण नारायण नारायण. काय म्हणायचं तो? नारायणाचा जप करायचा. मग हे कुणाला आवडत नव्हतं? त्याच्या वडिलांना. आजकाल पण हेच चाललंय. सध्या परिस्थिती आहे. आहेत काही हिरण्यकशिपूच्या पॅनलची पण आहेत, त्यांना मुलांनी देवळात गेलेलं आवडत नाही, त्यांनी मुलांनी भजन केलेलं आवडत नाही. सगळेच नाही, तुमच्याकडे नाही. मला जायचं आहे पेडांब्यात, तुमच्याकडे सांगत नाही, पण असे आहेत, बरेच आहेत. कधी मुलाला देवळामध्ये घेऊन जाणार नाहीत, स्वतः तर जाणार नाहीत. पण तो हिरण्यकशिपू कोण होता? राक्षस होता, राक्षस. तो काय म्हणायचा? अरे नारायण माझा शत्रू आहे, आणि त्याचं तू नाव घ्यायचं नाही. मग किती यातना दिल्या हो त्या प्रल्हादाला. उकळतात की तेलामध्ये टाकलं, माजलेल्या हत्तीच्या पायाखाली दिलं, कड्यावरून त्याला ढकलून दिलं, तरी पण तो कसा होता हो? होता. वाचला ना. का वाचला? प्रल्हादासे पिता करीतो जाचनी, परित स्मरे मनी नारायण. अरे त्याचा जप चालायचा, नारायण नारायण नारायण. मग त्या नारायणाने काय केलं? विचारलं हिरण्यकशिपूने, तुझा नारायण आहे तरी कुठे? काय सांगितलं प्रल्हादाने? जळी स्थळी काठी पाशाणी, सगळीकडे कोण आहे? माझा देव आहे. विठ्ठल जळस्थळी भरला, रीता ठावा नाही उरला, तर तुमच्यात आहे माझ्यात आहे. मग हिरण्यकशिपू विचारतो, या खांबात आहे ना? जळस्थळी काष्टी पाशाणी, तर खांबात आहे. मग काय केलं हिरण्यकशिपूने? खांबावरील हात मारिले दुर्जनी, स्तंभी नारायण प्रगट झाला. कशामुळे? त्याच्या भक्तीमुळे. त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन देवाने काय केलंय? नरसिंह अवतारामध्ये नरसिंह अवतार घेतला आणि काय केलं? ते हिरण्यकशिपूचा वध केला. का सही झालं? त्याच्या भक्तीमुळे. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. शबरी कोण होती? ती जातीची भिल्ली नव्हती. भिल्ली काय करायची? ती रोज रामाचे वाट पाहत बसायची. कधी माझे राम येतात, कधी माझे राम येतात. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. एकसारखा ध्यास लागला होता तिला. कधी माझे रामप्रभू येतील, कधी मला भेट देतील. मग ती काय करायची? रानात जाऊन काय करायची? बोरे आणायची. बोरे पण कशी आणायची? ती चाकून आणायची. चाकून मारत चाकून आणायची. इथं बायको नवऱ्याचं गोष्ट खायला मागत नाही. आताच्या हातात सोडून त्याच्याकडे मला जायचं नाही. पण इथं बायको उष्ट घात नाही. पण हे काय करायचं? देवासाठी बोर. का? तर माझ्या रामाला, माझ्या देवाला आंबट बोरं जाऊ नयेत म्हणून ती काय करायची हो?
चाकून बघायची चाकून. ऐका महिमा आवडीची आवडीची गोरे खाय बिल्लीची गोरे खाय बिल्लीची ऐका महिमा आवडीची गोरे खाय बिल्लीची गोरे खाय बिल्लीची गोरे खाय बिल्लीची. ऐका महिमा आवडीची गोरे खाय बिल्लीची गोरे खाय बिल्लीची गोरे खाय बिल्लीची. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीनची थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला. आता दुष्काळ आहे देवाला. कारण प्रेम करणार देवावरती प्रेम करणार कोण मिळतच नाही ना. आपली भक्ती झाली स्वार्थी झाली ना हो भक्ती. आपण फक्त म्हणतो काय मला माझ्यासाठी देवाने केलंय. अरे ज्याने विश्वास निर्माण केलंय आणि या 84 लक्ष योनीमध्ये तुला मानव म्हणून जन्माला घातलेला हेच मोठं पुण्य आहे. नाही तर कुणाच्या तरी दारामध्ये कुत्रा म्हणून बांधून राहिला असतं. खरं आहे की नाही महाराज. म्हणतो देवाचे आपल्यावर किती आहे उपकार आहेत उपकार. आपण काय करतो काय केलंय माझ्यासाठी देवाने. देव जर करतो तर चांगल्यासाठी करतो कधीच वाईटासाठी करत नाही देव. तुम्ही म्हणताय असं झालं ऍक्सिडेंट झाला देवाला बघवलं नाही हो माझा पोर चांगला होता. देवाचे नाही तुझे कर्म आहेत मागच्या जन्मीचे ते आता तू फेडतोयस. आपण काय करतो देवाला दोष देत असतो. देवाला दोष देण्याचा अर्थ नाही. दोष द्यायचे ते आपल्या कर्माला द्या. जे मागचे कर्म आहेत ना ते आपल्याला भोगायला इथे येत आहेत. कारण कर्माची गती एवढी महान आहे ना महाराज की कर्म तुम्हा आम्हाला काय देवाला सुद्धा कर्म चुकलेलं. देवाचं सोडा देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही. तुम्ही म्हणाल देवाचा बाप काढतोय म्हणजे हा महाराज खूप मोठा आहे की काय. प्रमाण देतो तुम्हाला. कर्मे राम वनवासा गेला कर्मे दशरथ वियोगे नेला कर्मे रावण शय पावला योग धरेला सीता देवी कर्मे राम वनवासा गेला कर्मे राम वनवासा गेला. काय प्रमाण कर्मे राम वनवासा गेला. राम कोण आहे देव. त्याला सुद्धा कर्म भोगावे लागले म्हणजे कर्म देवाला सुद्धा चुकलेलं नाही. मी म्हणून गेलो कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलेलं नाही. दशरथ कोण रामाचे वडील म्हणजे राम कोण देव रामाचे वडील दशरथ हे कोण झालं देवाचा बाप झाला. ते कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलेले नाही आहेत. हा म्हणून कर्म चांगले ठेवा माणसाने. चला पुढे. आपला विषय असा होता भक्ती भावाचा. भाव किती पाहिजे शुद्ध पाहिजे. जसा भाव श्रीकृष्णावरती ठेवला कुणी सुदामाने काय केलं. सुदामा कसा होता एक दरिद्री होता दरिद्री. पण त्याने काय केलं एकदा निश्चय केला की काय करायचं आपण देवाला भेटायला जाऊ. देवाला भेटायला जात असताना काय केलं त्याने मुष्टीभरून पोहे म्हणजे मुठभर पोहे कधी काळचे होते ते काय केले मुठभर पोहे घेऊन तो देवाला भेटण्यासाठी गेला. कारण देवाला भेटायला जाताना कधी रिकाम्या हाताने जायचं नसतं. काय केलं त्याने मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. मग त्याने काय केलं भाव कसा होता त्याचा शुद्ध होता. शुद्ध भाव बघताना देवाने काय केलं सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला
भाव देखोनिया शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिदला शुद्ध भाव देखोनिया शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिदला हे विठोबाचा धर्म दाखो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म दाखो त्याचे चरणी लक्ष लागो हे विठोबाचा धर्म दाखो त्याचे चरणी लक्ष हे विठोबाचा धर्म दाखो त्याचे चरणी लक्ष लागो सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला किती दुःख होतं त्याला किती दारिद्र्य होतं 18 विश्व दारिद्र्य त्याच्या घरामध्ये होतं तरी पण तो देवाला विसरला नाही मला सांगायचं आहे का यातून भाव सांगायचा आहे भाव महाराज सांगतात म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तुम्ही जर सर्व भावाने देवाला शरण गेलात तर देव काय करील महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उतरील पार महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात जर देवाला शरण गेला सर्व भावाने शरण गेला तर देव काय करणार आहे तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा आता ही नदी कोणती आहे हो खडपोलीतली की पिंपळीतली कोणती नदी आहे तुम्ही बोर झालात काय तर मला विनोद करता येत नाही विनोदाचा आणि आपला काय संबंध झाला नाही विनोद तेव्हा होता माझ्या वर्गात आता त्याचा माझा संबंध नाही कोण पण नाही हो बिचारा कर तेव्हा कॉलेजला असताना होता आता त्याचा माझा संबंध नाही म्हणून मला विनोद करता येत नाहीत बोर नाही ना झालाय चालू आहे ना विषय काय होता आपला तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदी म्हणजे कोणती ज्याच्यासाठी आपण रात्रंदिवस आटापिटा करतोय ती भवनदी म्हणजे कोणती संसार रूपी भवनदी आहे पुन्हा आपण मूळ पदावर आले दुःखावरती आलो संसार कसा आहे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभशुनी पाठी लागले उडाळ शरण जाऊ दृष्टी देईल निर्मूळ महाराज प्रश्न करताय संसार कसा आहे मूळ संसार हे काय आहे मूळ आहे दुःखाचं सर्व दुःखाला कारण काय आहे संसार आहे ना संसार आहे ना हो बरोबर ना मग का करताय संसार पिढ्यान पिढ्या चालत आलाय म्हणून करायचं म्हणजे आजान केला पंजन केला म्हणून आजान केला आजान केला म्हणून बापान केला आणि बापान केला म्हणून मी आता करतोय म्हणजे त्याने केलं म्हणून
आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हो आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला हो देखत देखत ना तू पण देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला उठा जागी वाता पाठी बाई आली मोठी उठा उठा जागे वाता पाठी बाई आली मोठी काय केलं आज पंचान केला म्हणून आजाने केला आजान केला म्हणून मी बापाने केला नाही बाप करतोय म्हणून मी करतोय म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेला काय आहे संसार म्हणजे काय आहे भवनिधी असं कोणाला वाटतं का भवनिधी तर आपल्याला पार जायचं आहे नाही ना कोणाला वाटते का नाही वाटत का तर दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे हा संसारात राहून सुख बघतोय संसारात राहून देव शोधण्याचा प्रयत्न करतोय तशी देवाची प्राप्ती होणार आहे का महाराज जरी बोला असेल असोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र उभारी बाय सदा वेद आणि शास्त्राने सुद्धा सांगितलंय तुम्ही संसारात राहा संसारात असला तरी चालेल पण काय करा तुम्ही मुखाने काय करा त्या देवाचं नामस्मरण करा या कीर्तनी शुद्ध झालो आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने या कीर्तनी शुद्ध झालो संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो व्यसन आहे व्यसन महाराज संसाराच्या अंगामध्ये काय आहे व्यसन आहे कसलं व्यसन आहे किती दुःख असलं तरी मी दुःखी आहे असं दाखवायचं नाही हे संसारामधले व्यसन आहे म्हणून मला सांगतात संसाराच्या अंगी अवघीच व्यसने हे व्यसन घालवायचं असेल तर काय करायचं आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आपल्याला सांगावं लागतंय की बाबा रे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे खडपुली गावामध्ये या धर्म मंडपामध्ये बसा कीर्तन श्रवण करा हरिपाठ श्रवण करा कोण ऐकतो का तुकाराम महाराज म्हणतात मेलो सांगता सांगता किंवा वाजत असे बोल कोणी नायकती कानी हरी हरीने म्हणते तया घोर झाली हानी सांगावं लागतंय की बाबा रे तुम्ही या धर्म मंडपात बसा कीर्तन श्रवण करा भजन करा हरिपाठ करा हे दुसऱ्याने सांगा तेव्हा आपण कारण म्हणजे आपण एवढे संसारामध्ये रममान झालोय की त्या भगवंताची आपल्याला आठवण सुद्धा होत नाही एवढे रममान झालोय आणि मग आपण म्हणतो आम्हाला देव भेटत नाही अहो देव भेटेल कसा देव भेटेल अरे कपडे झाले छोटे लाज येणार कुठून कपडे झाले छोटे लाज येणार कुठून अन्न झालं हायब्रिडचं ताकद येणार कुठून अन्न झालं हायब्रिडचं ताकद येणार कुठून आणि भक्ती झाली फुकाची भक्ती झाली स्वार्थाची देव मिळणार कुठून आपली भक्ती स्वार्थी भक्ती आहे महाराज का स्वार्थी मगाशी बोलून गेलो मी आपण देवाकडे मागितल्याशिवाय राहत नाही काय देतो देवाला आपण एक नारळ देतो एक नारळ तो देवासमोर ठेवतो आणि परत देवाला सांगतो काय सांगतो मी गेल्या वर्षी मुद्दा बोललो होतो मला काय सांगतो की देवा हा नारळ ठेवलाय त्याला नारळ म्हणू नको सोन्याचा काय म्हण गोळा आता देव एवढा भोळा आहे का सोन्याचा गोळा म्हणायला नाही तरी सुद्धा आपण काय करतो ते एका नारळाच्या फळावर अख्ख्या जगात अख्ख्या मुंबईपासून पुण्यापासून सर्व नातेवाईकांची काय करतो राखण बांधून घेतो राखण म्हणजे भाव आहे का नाही म्हणजे आपली भक्ती कशी आहे
स्वार्थी भक्ती झाली. मग देवाला आवडणारी भक्ती कोणती आहे? देवाला कोणती भक्ती आवडते? ह्याची थोर भक्ती आवडते देवा, थोर भक्ती आवडते देवा, ह्याची थोर भक्ती आवडते हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. कोणती भक्ती देवाला आवडते? संकल्पावी माया संसाराची, म्हणजे संसार सोडायचा नाही. कोणत्याही साधू संतांनी सांगितलेलं नाही की संसार सोडा आणि देवाच्या मागे लागा. देव सुद्धा असं म्हणत नाही की संसार सोडा आणि माझ्या मागे लाग म्हणून. संकल्पावी माया संसाराची म्हणजे संसारावरचं प्रेम कमी करायचं आणि ते प्रेम कुठे लावायचं? देवाच्या भक्तीमध्ये लावायचंय. त्याला महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. तुम्ही म्हणाले संसार विंसार सोडून तुमच्या मागे लागायला आम्हाला काम धंदे नाहीत का? देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. अंतरे शोधून या पाहे, 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 अंतरे शोधून या पाहे. देव आहे, देव आहे, अंतरी शोधून या पाहे, अंतरी शोधून या पाहे, अंतरी शोधून या पाहे. देव आहे, देव आहे, अंतरी शोधून पाहे, अंतरी शोधून या पाहे, अंतरी शोधून या पाहे. देव आहे, देव आहे. फक्त देव आहे पण कसं आहे? अंतरी शोधून पाहिजे. अंतःकरणापासून देवाला आळवली ना की देव आपलं गारण ऐकतो महाराज. भक्ती आपली स्वार्थी नसावी, त्या भक्तीमध्ये भाव असावा. मग असा जर भाव तुम्ही देवाजवळ ठेवलात, अशा भावाने जर देवाजवळ दिलात तर तो देव काय करणार आहे? हो, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. अनंत जन्माचे पापे असू दे तुमची, त्या एकट्या भगवंताच्या नामाने काय होतात? तो जळून जातात. कशामुळे? घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. घेताना, घेताना, घेताना विठोबाचे पर्वत जळलेला पापाचे, पर्वत जळलेला पापाचे. काय म्हणतात? घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. किती पाप असू दे तुमचे, ते जळून काय होतात? भस्म होतात. मग ही ताकद कसली आहे? नामसंकीर्तन. कीर्तनाची ताकद आहे महाराज. म्हणून मगाशी बोलून गेलो आपल्याला सांगावं लागतं बाबांनो या बसा कीर्तनामध्ये या. तर कीर्तनाने काय होतं? कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप. सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. काय म्हणता महाराज? कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप. एवढी कीर्तनामध्ये ताकद आहे महाराज. कीर्तनामध्ये आलेला माणूस, आता किती 2 तास आपले कीर्तन असतात. आजचा पहिला दिवस, अजून किती दिवस महाराज? 4. अजून 4 कीर्तन आहे, आजचा 5. म्हणजे 5 दुने 10 तास तुम्ही मारणार नाही याची शाश्वती मी देतो. पण कोण? त्या धर्म मंडपामध्ये बसलेत ना त्यांना 2 तास मरण येणार नाही. हे मी बोलत नाही महाराज. यम सांगे तुता
तुम्हा येत नाही सत्ता जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. जिथं नामाचा घोष होतो ना तिथं यमाला सुद्धा यायला परवानगी नाही महाराज. मग आपण 2 तास तरी मारणार नाही या भीतीनं तरी मला वाटतं मी म्हणतो येऊन बसावं की नाही. ते पण नाही कारण आपली भक्तीच तेवढी कमी पडते. चला पुढे महाराज सांगतात तुम्हाला दुःखाची निवृत्ती होण्यासाठी काय करा तुम्ही भगवंताला शरण जा. आपण शरण जाताना कसं जायचं सांगते सर्व भावाने शरण जायचंय. एकदा का सर्व भावाने देवाला शरण गेलात तो देव काय करणार आहे तुमचा आमचा उद्धार करणार आहे. कारण तो आहे कसा महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये बहु आहे कसा आहे देव महाराज सांगतात बहु आहे करुणावंत. कसा आहे करुणावंत आहे. मग साधक प्रश्न विचारतात तर बहु करुणावंत आहे माहिती आहे आम्हाला पण त्याचं नाव काय. महाराज सांगतायत त्याचे नाव भरपूर आहेत पुष्कळ आहेत मेनी मेनी लॉर्ड्स ऑफ. किती आहेत नाव अनंत रूपे अनंत वेसे देखील आम्ही त्याशी बाप रखमा देवर कोण बांधली कैसी. किती रूपामध्ये आहे तो अनंत रूपे अनंत वेसे. हा एवढा रंगला म्हणजे नटलाय. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. एवढा प्रभू किती आहे एवढा प्रभू भावे तेने संतुष्टी राहावे. एवढा तो बहु आहे करुणावंत. त्याचं नाव किती अनंत नाव आहे. मग तुम्ही काय एक काम करा तर अनंत नाव घ्या किंवा अनंत हे नाव घ्या. कारण आपण एखाद्या कार्यक्रमाच्या शेवटी म्हणतो ना कोणता श्लोक म्हणतो श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंत घना अविनाश. तो अविनाशी आहे त्याचं नाव काय अनंत हे नाव आहे. महाराज सांगतात अनंत हे नाव घ्या किंवा एक अनंत हे नाव घ्या. सर्वांना काय होणार तो समदृष्टीनेच पाहणार आहे. म्हणून कसा आहे तो बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. आता तुम्ही काय करा सर्वांनी आळस झटका आणि काय करा माझ्या देवाचं भजन करा. विठोबार कुमारे जय विठोबार कुमारे.